आज आपण खमण ढोकळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. खमण ढोकळा तसं पाहिलं गेलं तर अगदी सोपी रेसिपी आहे. पण ढोकळा तयार करताना त्या प्रमाणामध्ये कुठेतरी चूक होते आणि जो ढोकळा आपला स्पॉन्जी आणि जाळीदार व्हायला पाहिजे तसं होत नाही. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा कसा तयार करायचा. चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मोनालीज रेसिपी अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर जाळीदार खमण ढोकळा तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा निंबू सत, तर याला सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतो आपण. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही प्रमाण बघू शकाल. मी जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1.5 वाटी पाण्यापासून ढोकळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. आणि 1.5 वाटी पाण्यासाठी आपल्याला बेसन किती लागेल ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगेन. तर इथे मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि 1.5 वाटी पाण्याच्या प्रमाणामध्येच आपण हे सगळं जे साहित्य आहे ते घेतलेलं आहे. अर्धा चमचा निंबूसट म्हणजे सायट्रिक ॲसिड, 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ. त्यानंतर 2 चमचे तेल आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साखर वगैरे सगळी विरघळली पाहिजे. त्यानंतर इथे मी 2 वाटी बेसन घातलेलं आहे. बेसन ढोकळा करताना बेसन नेहमी गाळून घ्यायचं, हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे जो आपल्या ढोकळ्याला जाळी असते ती जाळी खूप छान येते. तर इथे तुम्ही बघू शकाल, इथे आपलं ढोकळ्यासाठी बॅटर हे तयार झालेलं आहे. आता हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे याला आपल्याला 10 मिनटासाठी कमीत कमी रेस्टला ठेवायचं आहे. आणि 10 मिनटानंतर आपण बॅटर एकदा चेक करायचं आणि बॅटर आपलं तयार करण्या अगोदर आपल्याला जे स्टीमर आहे ते तयार करायचं असते. तर ढोकळा स्टीम करण्यासाठी आपण कुकर, इडली पात्र म्हणा किंवा कढईमध्ये सुद्धा आपण स्टीम करू शकतो. पण ढोकळ्याचं बॅटर पूर्णतः तयार करण्या अगोदर आपल्याला ही जी प्रोसेस असते ही पहिले करायची असते. कारण जेव्हा आपण ढोकळ्याचं बॅटर स्टीमरमध्ये ठेवतो तर त्या अगोदर त्याचे छान जे पाणी आहे ते उकळत असलं पाहिजे. तर आपण बॅटर तयार करू तोपर्यंत आपली ते पाणी पण सुद्धा उकळेल. त्यानंतर आपण आता बॅटरची तयारी करूया. आणि सगळ्यात आधी ज्या पॉटमध्ये आपल्याला ढोकळा तयार करायचा आहे त्या पॉटला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं चारी साईडनी, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित निघला जाईल. आणि इथे तेल लावून झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण जे बॅटर आहे ते सुद्धा आपण एकदा चेक करून घेऊ. तर इथे 10 मिनटं झालेले आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते सुद्धा व्यवस्थित तयार झालं आहे. आणि थोडे बबल्स तुम्हाला दिसत असतील कारण आपण यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलेलं असल्यामुळे. त्यानंतर 5 ते 7 मिनटं कमीत कमी हे जे बॅटर आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं. यामुळे काय होतं, जे बॅटर हलकं होतं आणि आपला जो ढोकळा आहे तो सुद्धा अगदी हलकासा तयार होईल. त्यामध्ये जाळी छान येईल. आणि ते 5 ते 7 मिनटं मी बॅटरला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं आहे. खूप पातळ पण नाही आणि घट्टेसर असं बॅटर ठेवायचं नाही. बॅटर व्यवस्थित फेटून झाल्यावर यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. तर इथे आपण खायचा सोडा घालतो आहे. तर इथे पाऊण चमचा मी सोडा घातलेला आहे. सोडा घातल्याच्यानंतर प्रोसेस अगदी फास्ट करायची असते ढोकळ्याची. 2 ते 3 मिनटं मस्त याला फेटून घ्यायचं. आणि त्यानंतर परत हे जे बॅटर आहे थोडं हलकं होतं. बॅटर थोडं फुलायला लागलं की जे बॅटर आहे पटकन पॉटमध्ये घालायचं. आणि जो पॉट आहे आपण जो स्टीमर तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये आपण ठेवूया. इथे जर तुम्हाला खायचा सोडा नसेल वापरायचा तर इनो असतो, इनो वापरला तरीही चालेल. पण इथे आपण इनोचं जे प्रमाण आहे ते बरेचदा जमत नाही किंवा थोडं जरी असं झालं तर त्याची स्मेल असते ती ढोकळ्यामध्ये उतरते. त्यामुळे इथे आपण खाण्याचा सोडा वापरलेला आहे. खूप जास्त तुम्हाला अगदी स्पॉन्जी करायचं असेल तर काय करायचं, खाण्याच्या सोड्यावर थोडा लिंबाचा रस घालायचा, त्याच्यापेक्षा आणखी स्पॉन्जी होईल. आपण मीडियम करतो आहे. त्यानंतर हे जे बॅटर आहे आपण पॉटमध्ये घातल्यावर स्टीमरमध्ये आता ठेवूया. त्यानंतर स्टीमरचं झाकण लावायचं आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटं हा ढोकळा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे वाफेवर. 10 मिनटानंतर एकदा चेक करायचं आणि एक सुरी टाकून बघायची. तर इथे 10 मिनटं झालेले होते आणि तुम्ही बघू शकाल ढोकळा अगदी फुललेला आहे. आणि वरतून जरी आपल्याला ढोकळा व्यवस्थित फुललेला दिसला पण जे आपण सुरी घातल्यावर त्याला बॅटर चिटकतं, याचा अर्थ आहे की घालून जो ढोकळा आहे आपला स्टीम व्हायचा आहे. परत आपण याला 5 मिनटं ठेवूया. आणि 15 मिनटं इथे बरोबर आपला ढोकळा आता स्टीम झालेला आहे. म्हणजे आधीचे 10 मिनटं आणि आताचे 5 मिनटं, तर असं 15 मिनटं आपल्याला टोटल वेळ लागतो ढोकळा स्टीम करायला. आणि आता इथे मी परत एकदा तुम्हाला सुरी घालून दाखवते. आणि इथे तुम्ही बघू शकाल बॅटर अजिबात चिटकलेलं नाही. याचा अर्थ आहे की आपला ढोकळा हा व्यवस्थित स्टीम झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि ढोकळ्याला व्यवस्थित पूर्णतः थंड करून घ्यायचं.
ते मध्ये तुम्हाला थोडं पाणी पडल्यासारखं दिसलं तर हे जी वाफ असते, आपण जे वरचं झाकण लावतो ना, त्याचं वाफ ती ढोकळ्यावर पडते. तर याच्यासाठी एक उपाय करायचा की जे झाकण असतं त्या झाकणाला कपडा बांधायचा आणि नंतर ते झाकण स्टीमरवर ठेवायचं. तर आपला ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण तडकाची तयारी करून घेऊ. तर तडक्यासाठी इथे मी पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची. 1 चमचा मोहरी घातली आहे. 1-2 मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या. आणि हिरव्या मिरच्या घालताना मधातनं त्याला चिरायचं, त्यानंतर मिरच्या घालायचा. हिंग घातला आहे, थोडा कढीपत्त्याची पानं घातली आहे. त्यानंतर ढोकळा आपला असं गळ्यामध्ये अडकायला नको त्यासाठी इथे आपण पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्याच्यानंतर 1 चमचा साखर घालायची. चवीनुसार थोडं मीठ घालायचं, कारण आपण ढोकळ्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि एक उकळी आणून घ्यायची तडक्याला. एक उकळी आली की त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हा जो तडका आपण तयार केलेला आहे त्यालासुद्धा थोडं थंड करून घ्यायचं, जेणेकरून त्याची जी वाफ आहे ती वाफ निघाली पाहिजे. कारण आपण असं गरम गरम तडका जर ढोकळ्यावर घातला तर काय होईल, जो ढोकळा आहे त्यामध्ये जो स्पंज आलेला असतो तो स्पंज कमी होतो. तरी तुम्ही बघू शकाल ढोकळा जेव्हा आपण डिमोल्ड केला आणि अगदी जाळी मस्त आलेली आहे ढोकळ्याला खालून. आणि जे पॉट आपण घेतलेलं होतं त्या पॉटलासुद्धा ढोकळा चिटकलेला नाही. अगदी फटकन जो ढोकळा आहे तो डिमोल्ड झालेला आहे. याचा अर्थ आहे की आपला जो ढोकळा आहे तो व्यवस्थित परफेक्ट तयार झालेला आहे. ढोकळ्याला डिमोल्ड केल्याच्या नंतर त्याचे कट करून घ्यायचे, म्हणजे ढोकळा ज्या आकारामध्ये आपल्याला तयार करायचा आहे त्या आकारामध्ये. तर इथे ढोकळा कट झाल्याच्या नंतर आपण जो तडका तयार केलेला होता तो तडका त्यावर घालायचा. तडका घातल्याच्या नंतरसुद्धा 5 मिनटं आपल्याला जो ढोकळा आहे तो तसाच ठेवायचा, कारण आपण जे पाणी घातलेलं असतं ते पाणी व्यवस्थित शोषलं गेलं पाहिजे ढोकळ्यामध्ये. आणि ढोकळ्यामध्ये जेव्हा पाणी व्यवस्थित शोषलं जातं तो ढोकळा परत हलका होतो आणि आपल्या ज्या गळ्यामध्ये तो ढोकळा अजिबात चिटकणार नाही आणि अटकणारसुद्धा नाही. तर अशा प्रकारे आपण जो तडका आहे तो व्यवस्थित ढोकळ्यावर टाकून घेतला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची. ओल्या नारळाचा चवसुद्धा आपण घालू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये खमण ढोकळा कसा तयार करायचा ते पाहिलं. आता तुम्हाला इथे मी काढून दाखवते 1-2 पीस. आणि तुम्ही बघू शकाल अगदी जाळी छान आलेली आहे, स्पॉन्ज आलेला आहे ढोकळ्याला आणि अगदी हलका असा आपला ढोकळा हा तयार झालेला आहे. तर अगदी इन्स्टंट ढोकळा कसा तयार करायचा हे आज आपण पाहिलं आहे. आय होप की तुम्हाला आजची रेसिपी आवडलेली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोवर स्वस्त राहा, आनंदित राहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.